शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती संस्कारांची आणि संस्कृतीची परंपरा आहे. ही ती भाषा आहे जिच्यात भावना आहेत, संस्कार आहे, आपला इतिहास आहे. ज्यांनी मराठीला विचार दिला, आवाज दिला, आत्मा दिला, असे आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतो. आपण सगळेच करत असतो, कारण ती आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची खरी ओळख आहे. ज्या शब्दांनी आपल्याला घडवलं, आपल्या विचारांना घडवलं, आपल्या समाजाला घडवलं, त्या शब्दांना वंदन करून या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण घेऊन येत आहोत एका मुलाखतीची विशेष मालिका, शब्दांच्या वाटेवर. आणि या शब्दांच्या वाटेवर आपण अशा अनेक मान्यवरांना भेटणार, ज्यांनी आपल्या लेखणीतून, संशोधनातून, कलेतून, लिखाणातून आणि अनुवादातून मराठी भाषेला समृद्ध केलंय, संपन्न केलंय. आपण त्यांच्याकडूनच या मायबोलीचा प्रवास त्यांनी कसा कसा समृद्ध केला आणि त्यांच्या आयुष्याला कसं समृद्ध केलं हे सगळं जाणून घेणार आहोत. म्हणूनच शब्दांच्या वाटेवर या विशेष मालिकेमध्ये मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पत्रकार किंवा पत्रकारिता हे केवळ फक्त बातम्या देण्याचं माध्यम नाहीये, तर समाजाचं प्रतिबिंब दाखवण्याचं ते एक प्रभावी साधन आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून प्रश्न मांडतो, समाज जागृती करतो आणि आपल्या भाषेतून लोकांना जोडून ठेवतो. आजच्या आपल्या शब्दांच्या वाटेवरील आपले संवादक आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी भाषा अभ्यासक जयदेव डोळे सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात शब्दांच्या वाटेवर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद सर. खूप मोठा व्यापक प्रवास आहे, खूप वर्षांचा तुमचा प्रगाढ असा अनुभव आहे. तर मराठी भाषा आणि पत्रकारिता, खरं त्याची सुरुवात कशी झाली, काय प्रेरणा होती, आम्हाला ऐकायला खरंच आवडेल. माझी सख्खी आत्या स्नेहलता दसनूरकर ही मराठीतली मोठी लेखिका होती. तिची पुस्तकं कायम आमच्या घरी येत असत. ती बऱ्याच कथांमध्ये आम्ही भावंड किंवा आम्ही जी काही चुलत आत्या भावंड होती त्यांची नावं टाकायची. त्यामुळे साहित्याविषयी ओढ निर्माण झालीच. शिवाय माझे वडील पुण्यात असताना ते सकाळमध्ये नानासाहेब परुळेकरांबरोबर त्यांनी विद्यार्थी दशेत थोडीशी पत्रकारिता केली. मग समाजवादी वर्तुळातले असल्यामुळे साधना साप्ताहिकात त्यांनी उपसंपादक म्हणून काम केलं. नंतर ते शिक्षकी व्यवसायात आले, प्राध्यापक झाले. त्याचा थोडासा मला असा आकर्षणाचा एक गाभा दिसला की आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे थोडासा अभिनय करणं, गाणं म्हणणं, वाद्य वाजवणं आणि लिहित राहणं, या गोष्टी थोड्याशा घरात असल्यामुळे मग झालं असं की आपण पण कायम लोकांसमोर यावं, आपल्या मनात जे असतं ते सांगावं असं वाटत राहिलं. त्याच्यामुळे मी BA झाल्या पुण्याला पत्रकारितेच्याच अभ्यासक्रमाला प्रवेश केला आणि साधारणपणे 1978 ते 1979 मी पत्रकारिता केली आणि 78 सालीच मी साधना साप्ताहिकात काम करू लागलो. तेव्हा यदुनाथ थत्ते हे संपादक होते. तर त्यांनी मला घडवलं आणि कसं लिहायचं, कितपत लिहायचं, मोजक्या जागेमध्ये, मोजक्या शब्दांमध्ये कसं लिहायचं, आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. पुण्यातच सुरू झाला. मग दैनिक श्रमिक विचार नावाचं 5 मित्रांनी आम्ही एक दैनिक उभं केलं. ते अर्थात लाल निशाण नावाच्या पार्टीचं होतं. त्या पार्टीच्या लोकांबरोबर आम्ही 5 जण तरुण अवघे 20-22 वर्षांचे त्या दैनिकात काम केलं. मग ते दैनिक सोडून मी मनोहर साप्ताहिकामध्ये आलो, किर्लोस्कर समूहाच्या. मग तिथे 1 वर्ष काम केल्यानंतर मी तेव्हाच्या औरंगाबाद शहरात इथे जे मराठवाडा दैनिक होतं, जे निजामशाहीच्या विरुद्ध उभं राहिलेलं आधीचं साप्ताहिक, मग मध्ये द्विसाप्ताहिक, आणि 68 सालापासून ते दैनिक झालं. त्या दैनिकामध्ये मी उपसंपादक म्हणून रुजू झालो आणि जवळपास 15 वर्ष काम केल्यानंतर त्याचा सहसंपादक म्हणून
ते काम सोडलं आणि मी पत्रकारितेच्या अध्यापनाकडे वळलो. म्हणजे पूर्ण वेळ पत्रकारिता शिकवायला तुम्ही सुरुवात केली. हो. खरं खरं तर खूप मोठा आणि म्हणजे 20-22 वर्षापासून म्हणजे सर इतकी वर्ष म्हणजे इतक्या वर्षांचा अनुभव आहे. थोडंसं मागे जाते की मराठी पत्रे इंग्रजी राजवटीत सुरू झाली, मग तेव्हाची मराठी भाषा कशी होती? तेव्हाची मराठी भाषा अगदी इंग्रजाळलेली होती. म्हणजे 1832च्या 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं. पण त्यांच्या लक्षात होतं की आपल्याला इंग्रजांबद्दलही थोडीशी माहिती द्यायची आहे, इंग्रजांनाही थोडीशी माहिती द्यायची आहे. म्हणून मग त्यांनी केलं असं की डाव्या हाताचा कॉलम इंग्रजीमध्ये लिहिला आणि त्याचं ओळीभर हुकूम मराठी भाषांतर उजव्या हाताला छापला. म्हणजे दर्पण हे मराठीचं पहिलं पत्रकारितेचं स्वरूप असलं तरी ते अर्ध मराठीचं होतं. कारण बाळशास्त्री जांभेकर ब्रिटिश सेवेमध्ये होते, पण हे माध्यम आहे. जनतेला काही गोष्टी सांगायच्या आणि सरकारलाही काही गोष्टी सांगायच्या. हे पथ्य त्यांनी बरोबर पाळलं आणि मग त्यांनी डावा कॉलम इंग्रजीमध्ये आणि त्याचा अनुवाद उजव्या कॉलमामध्ये मराठीमध्ये अशी सुरुवात केली. म्हणून आपण बाळशास्त्री जांभेकरांचा 6 जानेवारीचा दर्पण दिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो की 6 जानेवारीला दर्पण सुरू झालं. तर तेव्हाची जी मराठी भाषा होती ती मराठी भाषा घडत होती. कारण तोवर संस्कृतचा प्रभाव होता, कारभारामध्ये पेशव्यांच्याही कारभारामध्ये फारसीचा प्रभाव होता. नंतर मोगलांच्या प्रभावामुळे अरबी होती. तर अरबी, फारसी, उर्दू आणि इंग्रजांचं राज्य आल्यामुळे थोडंसं आंगलाळलेलं मराठी. त्याच्यामुळे बाळशास्त्री जांभेकरांनी सुरुवात जी केली ती सुरुवात थोडीशी आंगलाळलेल्या मराठीतली होती. म्हणजे त्यांनी मराठी भाषा घडवली असं आपण म्हणता येईल. संस्कृतचा प्रभाव काढला आणि मराठी त्यांनी गोळा करायला सुरुवात केली. तर दर्पण साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या अग्रलेखात ते काय म्हणतात म्हणजे मग तेव्हाची मराठी कशी होती ते आपल्याला कळेल. शुक्रवार तारीख 6 माहे जानेवारी सन 1832. प्रस्ताव: स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थल व्हावे या इच्छेने कित्येक मुंबईत राहणारे लोकांचे मनात आहे की दर्पण या नावाचे एक न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र छापून प्रसिद्ध करावे. त्याचा पहिला नंबर तारीख 6 शुक्रवार माहे जानेवारी सन 1832 ते दिवशी छापला जाईल. या देशाचे लोकात विलायती विद्यांचा अभ्यास वाढावा आणि तेथील ज्ञान प्रसिद्ध व्हावे अशे नात्याने या वर्तमानपत्राचा उद्योग मुख्यत्वे आरंभिला आहे खरा, परंतु ज्यास इंग्रजी भाषा येते त्यास मात्र याचा उपयोग असे न व्हावे म्हणून योजिले आहे की एक बाजूस इंग्रजी व एक बाजूस मराठी असावे, म्हणजे जे मराठी मात्र जाणतात त्या सर्वांसही याचा उपयोग होईल. इंग्रजीत कोणी काही विषय लिहून पाठवला तर त्याचे मराठीत भाषांतर केले जाईल. म्हणजे हे वाक्य विरामचिन्ह अतिशय उशिरा घेणार आहे. इंग्रजी भाषेचे जे सिंटॅक्स किंवा कर्ता कर्म क्रियापद मांडणी होती ती इथे दिसते. छोटी छोटी वाक्य नाही आहेत. साने गुरुजी काय सांगायचे की 6व्या 7व्या शब्दानंतर पूर्णविराम द्यावा. इथे अर्धविरामच कितीतरी 14व्या 15व्या शब्दानंतर आलेला आहे. म्हणजे हा इंग्रजीचा प्रभाव पहिल्यांदा मराठी भाषेवर पडला की लांब लचक असं लिहित जायचं आणि त्याच्यामध्ये कर्ता कर्म काळ क्रियापद व्यक्ती प्रसंग निमित्त कारण संदर्भ असे सगळं जायचं. त्याच्यामुळे ही जी पहिली मराठी भाषा बाळशास्त्र्यांनी मराठी वाचकांपुढे आणली ती एका अर्थानं इंग्रजी जाणणाऱ्या मराठी भाषकांचीच होती. शब्दांच्या वाटेवर. पण सर याचबरोबरीने प्रबोधन मनोरंजन किंवा स्वातंत्र्याचं राजकारण याच्यामध्ये सुद्धा मराठी भाषेची वेगवेगळी रूपं दिसतात का? मराठी पत्रकारांसमोर इंग्रजांच्या पत्रकारितेचा आदर्श होता. बाळशास्त्री जांभेकरांच्या समोर त्यांच्या आधी 20 वर्ष राजा राममोहन रॉय यांनी जी पत्रकारिता बंगालमध्ये केली त्या
पत्रकारितेचा आदर्श होता. त्यांनी बंगाली, फारसी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये पत्रकारिता केली आणि राजा राममोहन राय यांनी सुधारणावादी विचार पत्करलेला होता. सतीबंदीच्या विरोधात त्यांनीच आपल्या देशामध्ये पहिलं पाऊल उचललं आणि मग विल्यम बेंटिकनं सतीबंदी केली. तर तो जो प्रबोधनाचा विचार होता तोच बाळशास्त्र्यांच्या समोर होता. त्याच्यामुळे आधी प्रबोधनाचा विचार. त्यावेळेस काय होतं की इंग्रजांच्या विरुद्ध कोणी लिखाण करू नये, कारण इंग्रजांना अशी कायम भीती वाटायची की आपण अल्पसंख्याक आहोत, ही भारतीय माणसं उठली आणि आपल्याला त्यांनी हाकलून दिलं किंवा आपला पराभव केला तर काय घ्या, म्हणून त्यांनी सेन्सॉरशिपचे कायदे भरपूर करून ठेवले होते. सरकारविषयी सरकारचं असं काही द्यायचं नव्हतं. त्याच्यामुळे अवांतर गोष्टींवर भर आपोआपच द्यावा लागायचा तेव्हाच्या पत्रकारांना. आणि म्हणून बाळशास्त्र्यांनी प्रबोधनाची पत्रकारिता स्वीकारली. मग नंतर एक टप्पा असा येतो की ती फक्त मनोरंजनाची, माहिती देण्याची अशी पत्रकारिता होती. एक आपण लक्षात घ्यावं की वृत्तपत्र म्हणून जी स्थिती आपल्या डोळ्यासमोर येते ती तेव्हा नव्हती, कारण वृत्त द्यायचंच नव्हतं कुठलं. घडामोडी आवर्जून लोकांना सांगाव्यात इतक्या त्या महत्त्वाच्या नसतातच, तेव्हा नव्हत्याच त्या काळामध्ये, आणि तेवढे वाचकही नव्हते. त्याच्यामुळे जरी वृत्तपत्र, न्यूजपेपर अर्थात वृत्तपत्र असं भाषांतर त्यांनी केलेलं आहे, तरी ती मतपत्रच होती. आपल्या मराठीचा जो काही पत्रकारितेचा आविष्कार झाला तो मतपत्रांकडून झाला, तो वृत्तपत्रांकडून झाला नाही. कितीही त्याच्यामध्ये आपण अभ्यास केला तरी बरीचशी, अगदी केसरीपर्यंत ती मतपत्रच होती. कारण काहींना प्रबोधन करायचं होतं, काहींना मनोरंजन करायचं होतं, आणि टिळकांपासून ती राजकीय रूपाची झाली. त्यांनी उघडपणे स्वातंत्र्याची मागणी केली. त्याच्यामुळे बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं तर स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल मांडणी केली. युरोपामध्ये नवे नवे वैज्ञानिक आविष्कार काय होत आहेत त्याची माहिती द्यायला सुरुवात केली. स्वतः 5 भाषांचे अत्यंत चांगले जाणकार बाळशास्त्री होते. त्याच्यामुळे त्या भाषांमध्ये काय ज्ञान येतं आहे ते सांगत होते. खगोलशास्त्राचा अभ्यास होता, ते स्वतः गणिताचे शिक्षक होते. नंतर पाठ्यपुस्तक मंडळ जे होतं इंग्रजांचं त्याचे ते संपादक पण होते. इतका एवढा मोठा विद्वान तो लोकांना किती प्रबोधन करू अशा घाईचा झालेला होता. त्याच्यामुळे संधी मिळेल तेवढे विषय त्यांनी मांडले होते. तर एक पत्रलेखक बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणांमध्ये असं लिहितोय की स्त्रियांना शिकवलं पाहिजे, असे विचार तेव्हा, म्हणजे ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या दोघांनी शिक्षण प्रत्यक्षात आणलं, शाळा सुरू केल्या, कल्पना मांडली ती बाळशास्त्री जांभेकरांनी, आणि तीही इतर कोणाच्या तरी मदतीनं त्यांनी दर्पणमध्ये असं पत्र छापलं की स्त्रियांना शिकवलं पाहिजे. असे मोठे धाडसी विषय बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली आपल्यासमोर मांडले. सर, आता जसं हे तुम्ही तेव्हाचं वाचून दाखवलं, तर आत्ताची पत्रकारिता आणि तेव्हाची पत्रकारिता यात एक थोडी तफावत आपण आता म्हणू शकतो का, की तेव्हा जास्तीत जास्त लोकांना प्रबोधन करण्यासाठी किंवा प्रबोधन करायचं आहे, नवीन नवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत, चांगल्या गोष्टी आपण म्हणू शकतो की त्या पोहोचल्या पाहिजेत, हा अट्टहास असायचा असं काही? तेव्हा काय होतं की इंग्रजांचा प्रभाव असल्यामुळे आणि एका प्रगत देशातले, औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशातले राज्यकर्ते अवतीभोवती असल्यामुळं त्या प्रदेशातल्या नागरिकांची 2 प्रकारची भावना असते. एक तर त्यांच्यासारखं वागावं, बोलावं, जेवावं, खावं इत्यादी इत्यादी, आणि दुसरं त्यांच्याकडून काहीतरी मिळवावं आणि आपण आपल्या देशी रीतिरिवाजानुसार किंवा देशी संस्कृतीनुसार ते आपल्यात रुजवावं, रिचवावं आणि त्यापासून वेगळं काहीतरी करावं. पण जे जे चांगलं आहे ते आपण घेत राहावं. म्हणून प्रबोधनाची ती परंपरा अजूनही थांबलेली नाही आहे. आजही मराठी वर्तमानपत्रांचा पहिला जो 3-4 पानांचा भाग असतो तो माहिती देण्याचा असतो, पण जी संपादकीय पानं असतात अग्रलेखाची असतात आणि काही लेखकांकडून आलेली असतात, अशी साधारण 1 किंवा 2 पानं ही प्रबोधनासाठीच असतात. म्हणजे प्रबोधन ही एक अखंड प्रक्रिया असते. माणूस सुधारला, आता त्याला सुधारण्याची गरज नाही असं कधी नसतं. त्याच्यामुळे मराठी पत्रकार हा आवर्जून विचार कोणते आहेत चांगले,
मला ह्या जगाकडे, या घटनेकडे, ह्या घडामोडींकडे कशा रीतीने बघितलं पाहिजे, त्यासाठी तत्त्व, मूल्य, सिद्धांत काय असू शकतात याचा पडताळा कायम घेत घेत स्वतःत बदल करत असतो. आणि म्हणून मराठी वर्तमानपत्रांचं महत्त्व अजूनही टिकून आहे, ते प्रबोधनाच्या त्याच्या जबाबदारीमुळे. सर, साहित्यिकांपैकी बरेच लेखक आणि कवी हे मराठी पत्रकारितेत सुद्धा आहेत. हो. तर मग त्याचा भाषेवर काही कसा परिणाम होत जातो? खूप झाला. एकतर मराठी कादंबऱ्या लिहिणाऱ्यांमध्ये जे लोक होते, हळबे होते, गुंजीकर होते, ते पत्रकारितेतच होते. फक्त एक अट किंवा एक परीक्षा अशी सर्वांनी आपली पण घेतली आणि इतरांची पण घेतली की पत्रकारितेला भौतिक, वास्तविक वस्तुस्थितीचं भान असतं. कल्पनारम्य, कल्पनाजन्य असं काही करता येत नाही. मनुष्य प्राण्याचा जो काही कारभार आहे, व्यवहार आहे, तेवढंच मराठी पत्रकारितेला, म्हणजे कुठल्याही पत्रकारितेला ते विश्व असतं. मानवापलीकडचं, बुद्धीपलीकडचं जे समजत नाही, जे अगम्य आहे, आकलना पलीकडचं आहे, ते पत्रकारितेमध्ये नसतं. त्याच्यामुळे मराठी भाषा अतिशय प्रौढ, प्रगल्भ, परिपक्व केली ती साहित्यिकांनीच. कारण तेव्हा जेव्हा साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं निघायची, तेव्हा पानं भरून काढायला कादंबऱ्यांच्या, प्रकरणांची वर्षभर अशी छपाई चालायची. कविता छापल्या जायच्या, कथानकं, कथा छापल्या जायच्या. त्याच्यामुळे अंकही भरला जायचा. जे साहित्यिक कवी असायचे त्यांना एक स्थानही उपलब्ध व्हायचं. आणि जे मुद्रक प्रकाशक होते, व्यावसायिक होते, त्यांना प्रबोधनाबरोबर मनोरंजनाचंही एक साधन उपलब्ध व्हायचं. म्हणजे निव्वळ प्रबोधन हे वैचारिक कंटाळवाणं होऊ शकतं. म्हणून मग कविता द्या, चुटके द्या, विनोद द्या, अनुभव सांगा, प्रसंग द्या आणि कथा, कादंबऱ्या यांची प्रकरणं छापत चला. त्याच्यामुळे आपोआपच जे साहित्याला शब्द, भाषा आवश्यक असत, ते हळूहळू पत्रकारितेमध्ये उतरत गेले. कारण व्यक्ती तीच होती. जी व्यक्ती अग्रलेख लिहायला बसायची तीच कादंबरी पण लिहित असे. पण त्यांनी स्वतःहून असे भाग पाडले होते की आपल्याला वस्तुस्थितीजन्य जे वास्तविक आहे तेच लोकांना द्यायचं. कारण साहित्यात आपण कल्पनेच्या भराऱ्या वाटेल तेवढ्या करू शकतो. लोकांना जे सांगायचं आहे ते काल्पनिक न सांगता जसं आहे तसंच सांगायचं. त्याच्यामुळे टिळकांपासून ती जी एक वेगळी पत्रकारिता सुरू झाली, फुल्यांपासून सुरू झाली, टिळकांपासून ती आंबेडकरांपर्यंत, की त्यांनी अलंकारिक भाषा वापरणं जवळपास सोडून दिलं. भाषेचा जो ठाशीवपणा, उग्रपणा, आक्रमकपणा होता तो विचारांवर त्यांच्या श्रद्धा असल्याचा होता. म्हणून विचार स्पष्ट, रोखठोक असावेत म्हणून त्यांनी अलंकार, उत्प्रेक्षा, उपमा ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या टाळल्या आणि थेट भाषेमध्ये, लोकांच्या भाषेमध्ये समजेल असं लिखाण सुरू केलं. पण मग स्वातंत्र्यप्राप्त काळातील पत्रकारिता आणि मराठी भाषा ह्याच्यावर काही परिणाम झाला का? काळ बदलत गेला तसा शिक्षण वाढत गेलं, शिक्षणाचा हक्क तयार झाला, लोकांना त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण मिळालं. प्रत्येक राज्याची भाषा अग्रहानं मांडली जाऊ लागली आणि भाषा प्रधान राज्य निर्माण झाली. त्याच्यामुळे मातृभाषेचं महत्त्व वाढलं. मातृभाषेचंच शिक्षण दिल्यानंतर तुमचा मेंदू प्रगल्भ होतो, तो आकलनक्षम होतो आणि मग तुम्हाला कोणत्याही अन्य भाषा शिकता येतात. हे एकदा तत्त्व किंवा हे शास्त्र लोकांच्या पचनी पडल्यावर मग मात्र लोकांनी वेगवेगळ्या भाषा आत्मसात करायला सुरुवात केली. तोपर्यंत जगही जवळपास येत गेलं होतं, एकमेकांच्या जवळ येत गेलं होतं. त्याच्यामुळे ह्या जगात या देशात काय घडते ते आपल्याला कळत होतं, आपल्याला काय घडते ते तिकडे कळत होतं आणि ज्ञानसंवर्धन प्रचंड प्रमाणामध्ये वाढत गेलं. बंगाल पाठोपाठ मराठी माणूस हा इंटेलेक्च्युअल मानला जातो. त्याचं कारण ते आहे की बंगालमध्ये पत्रकारिता भारतातली सुरू झाली 1780 साली आणि नंतर मग तमिळनाडू वगैरे समुद्राच्या काठी असलेल्या राज्यांमध्येच पत्रकारिता, मुद्रण, भाषिक जो काही व्यवहार असेल तो, पुस्तकं आणि मग तो मुंबईत येऊन थांबला. त्याच्यामुळे बंगाल पाठोपाठ मराठीमध्ये पत्रकारिता, वाङ्मय, साहित्य ह्या सगळ्या गोष्टींची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू झाली. साहजिकच मराठी प्रगत झाली आणि मराठी प्रगत होते ह्याचा अर्थ मराठी माणूस प्रगत होतोय.
मराठी भाषक प्रगत होतो आहे, तोला सगळ्या विश्वाचा आवाका येत चालला आहे. आणि म्हणून तो बऱ्याच ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये मराठी माणूस पुढे जात राहिला. अगदीच. सर, आजची मराठी पत्रकारिता आणि अर्थातच भाषा, काळ बदलला आहे, आधुनिकता आली आहे, तर काय स्वरूप आहे सगळ्याचं? आत्ताचं मराठी भाषेबद्दलचं जे काही रूप आहे ना, त्याला माझ्यासारख्या वयाचे लोक कायम नाकं मुरडत असतात, सतत टोमणे मारत असतात. ही काय मराठी, या तरुणांना काय मराठी कळते. आता गंमत अशी आहे की आपल्या जीवनामध्ये म्हणी अनेक असायच्या, वाक्प्रचार अनेक असायचे, उपमा, उखाणे, उत्प्रेक्षा, कोडी असं खूप असायचं. म्हणजे कोड्यात बोलणं ही एक मराठी भाषेची एक छान एक रीती होती, एक वैशिष्ट्य होतं. पण आता जवळपास नाहीसं झाले आहे. FM केंद्र असलेली रेडिओ आलेला आहे, तंत्रज्ञानामुळे इंग्रजी भाषा खूप आलेली आहे, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशनमुळे सगळं जग जवळ आलं. त्याच्यामुळे अन्य भाषांचा प्रभाव खूप झाला. एक वाक्य सलग मराठीत बोलता न येणारी खूप मंडळी आपल्या अवतीभोवती असते. मध्येच इंग्रजीचा क्रियापद म्हणून वापर करतील, विशेषण क्रियाविशेषण मराठीत वापरतील आणि मग पूर्णविराम कुठल्या तरी वेगळ्या भाषेमध्ये करतील. तर आता हा जो भाग दिसतो तो उघड आहे की तो जगाचाच परिणाम असेल. प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक देशात, अगदी इंग्लंड अमेरिकेमध्ये सुद्धा शुद्ध इंग्रजीत बोलणारे किती असतील किंवा त्यांच्या व्याकरणानुसार इंग्रजी बोलणारे किती असतील. त्याच्यामुळे झालं आहे असं की एक कोरडी मराठी भाषा आली आहे आणि मग प्रतीकातून, प्रतिमांमधून आपला मेंदू विकसित व्हायचा आणि मग घडलेल्या घटनांचं आपल्या पद्धतीनं जे काही आविष्करण करायचं असतं त्याच्यामध्ये असे छान शब्द, उपमा यायच्या. त्याच्यामुळे मराठी भाषा गोड होती, मराठी भाषा ऐकवली जायची आणि ऐकवावीशी पण वाटायची. आता ती थोडीशी कोरडी झाल्यासारखी वाटते, रखरखीत वाटते, त्याच्यामध्ये नव्या म्हणींची भर पडत नाही. आणि एखादी म्हातारी आजी किंवा म्हातारे आजोबा घरातले निधन पावतात तेव्हा तो जो भाषेचा वारसा असतो किंवा तो एक भाषेचा ठेवा असतो तो त्यांच्याबरोबर गडप होतो कायमचा. ती मंडळी पण आपल्या नातवांना घेऊन सांगत नाही की अरे अशी भाषा होती, अशा म्हणी होत्या, आमच्या गावी आमच्या लहानपणी असं असं व्हायचं, आम्ही त्याला असं म्हणायचो, तेही सांगत नाहीत. आणि नवी पिढी तंत्रज्ञानामुळे किंवा अन्य घडामोडींमुळे इतकी व्यग्र झालेली आहे की फरक पडतो. आता मी व्यग्र शब्द वापरला, व्यस्त हा शब्द व्यग्रतेला आजकाल वापरला जातो. तो खरा तर हिंदीतून आलेला आहे. आपल्याकडे व्यस्त प्रमाण म्हणजे उलटं प्रमाण, पण आपल्याकडे व्यग्रतेला व्यस्त म्हटलं जातं. किंवा आता वर्तमानपत्रांमध्ये सतर्क हा शब्द कायम येतो, सतर्कतेचा इशारा. तो तसा नाही आहे, तो सहर्ष, सप्रेम, सजीव असा आहे. सप्रेम म्हणजे प्रेमासह, सजीव म्हणजे जीवासह, तसा तर्कासह म्हणजे सतर्क. मी ही मांडणी केली, ती सतर्क केली असं ते असलं पाहिजे. पण हिंदीचा प्रभाव असा आहे की आपण सतर्क हा इशारेवजा शब्द वापरतो. कार्यक्रम संपन्न झाला असं म्हणतो. संपन्न मराठी भाषा आहे ना, किंवा माझं घर संपन्न आहे, समृद्ध आहे, समाप्त नाही आहे संपन्न म्हणजे. पण सतर्क, संपन्न, ठप्प, रंगे हात पकडले. आता रंगे हात पकडले म्हणजे तो काय चोर होता किंवा तो गुन्हेगार होता का तो काय होळी घेऊन खेळून आला होता का की त्याचे हात रंगलेले होते. कुठल्या तरी इंग्रजी भाषेचं, इंग्रजी शब्द रूपाचं अनुवाद केलेला आहे की ही वॉज कॉट रेड हँडेड. इंग्रजीतला वाक्यप्रयोग ही वॉज कॉट और शी वॉज कॉट रेड हँडेड. त्यातल्या हिंदी लोकांनी रेडला रंग लावून की रंगे हात पकडलं. आपण मराठीमध्ये रंगे हात चोर सापडला. काय संबंध आहे? रंगाचा, चोराचा, हातांचा काही संबंध नाही. तर हा जो प्रभाव हिंदीचा येतोय, तसा 1832 साली इंग्रज सत्ताधारी असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची जवळीक करायची किंवा सत्ताधाऱ्यांकडून काहीतरी स्वीकार करून बदलायचं, हाच आता हिंदीच्या रूपानं आपल्यासमोर प्रश्न उभा राहिला आहे की हिंदी जर राज्यकर्ती भाषा आहे किंवा राज्यकर्त्यांची भाषा आहे तर मग त्यांची रूपं, त्यांच्या वापरातले शब्द आपल्यामध्ये सामील करून घ्यायचे.
पण ते इतके अनर्थ करणारे असतात हे अजून आपल्या लक्षात येत नाही आहे. अगदी खरं आहे सर. आणि आता तुमच्या पिढीकडून म्हणजे तुमचा हा जो अभ्यास आहे किंवा तुमचा हा जो अनुभव आहे तो आमच्या या पिढीकडून अजूनही खूप शिकायचं आहे. आपल्या मराठी भाषा समृद्ध आहेच, पण जसं आता तुम्ही सांगितलं की थोडीशी कोरडी पडत चालली आहे ना, तिला परत फुलवायचं आहे. आणि मला असं वाटतं की हाच एक अट्टहास असेल किंवा आपण म्हणू त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. सर, तुम्ही इतका वेळ दिला इथे आणि आम्हाला इतकं छान आमच्याशी छान गप्पा मारल्या त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आपणही भेटूया पुढल्या भागात एका नवीन मान्यवरासह. तोपर्यंत तुम्ही पाहत आहात शब्दांच्या वाटेवर. धन्यवाद. आ